चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। 7/12 फेरफार प्रकरण तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील ज्योती देवरेसह 15 महसूल अधिकारी सत्तेच्या रजेवर। महसूल अभिलेखामध्ये कलम 155 चा गैरवापर करून 7/12 उतार्यावर जमिनीचा वर्ग, क्षेत्रफळ आणि मालकी हक्कांमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याच्या गंभीर आरोपावरून राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे। या कारवाई अंतर्गत 15 महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। या कारवाईत पुणे जिल्ह्यातील तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील, रवींद्र सबनीस, ज्योती देवरे, गीता गायकवाड यांच्यासह विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे। या प्रकरणात एकूण 152 अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता। त्यापैकी प्रथम टप्प्यात 15 जणांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे। नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीने तपासलेल्या 2337 प्रकरणांपैकी 13 प्रकरणे अवर्गवारीतील अतिगंभीर असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणांमध्ये कायद्याचा जाणीवपूर्वक गैरवापर करून जमीन मालकीत फेरफार केल्याचं निष्पन्न झालंय। या निष्कर्षानंतर राज्य शासनाने प्रकरण गांभीर्याने घेत कारवाईची प्रक्रिया गतिमान केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच दोषींवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं। त्यानुसार 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून शासनाने कठोर भूमिकेचा पहिला ठोस निर्णय घेतलाय। दरम्यान उर्वरित ब व क वर्गवारीतील 137 अधिकाऱ्यांवर पुढे काय कारवाई होणार याकडे नागरिकांसह प्रशासनाचं लक्ष लागलंय। 7/12 फेरफार प्रकरणामुळे जमीन व्यवहारांवरील विश्वास डळमळीत झाल्याची चर्चा असून या कारवाईमुळे महसूल प्रशासनात पारदर्शकता व शिस्त प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं: गीता गायकवाड, ज्योती देवरे, रवींद्र सबनीस, व्यंकटेश माधवराव भोसले, प्रल्हाद पाटील, श्रीकांत पाटील, मल्लप्पा तम्मा ढाणे, मधुसूदन बर्गे, मारुती महादेव चोरमले, अश्विनी व्यंकटराव गोरे, सुजाता गोविंदराव रच्छेवार, श्रीकांत कुलकर्णी, सुरेश सोपानराव जगताप, ज्ञानेश्वर सदाम भराटे, संजय पाटील। या प्रकरणातील पुढील चौकशी शिस्तभंग कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर शिक्षेची शक्यता व्यक्त केली जाते आहे।